नमस्कार भारत. मंडळी, आपल्यापैकी सर्वच जण हे जाणून असतील की काही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील काही काही वेळेस खूप मोठा आणि महत्त्वाचा अर्थ दडलेला असतो. अशाच मोठ्या अर्थाच्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. आजचा विषय हा आहे की आंदोलन नेमके कशासाठी. देशामध्ये काही चुकीचे घडत असताना आवाज उठवण्याचा अधिकार भारताचे संविधान प्रत्येकालाच देते. कोणावरही कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून लोकशाही राष्ट्रासाठी असणारी ही तरतूद शिक्षित किंवा अशिक्षित सगळ्यांच्याच माहितीची. पण तरीही आंदोलन करायचं तर नेमकं कसं, हे शिक्षित अशिक्षित कोणाच्याही विचारांमध्ये आचरणामध्ये कधीच का दिसत नाही. मध्यंतरीची एक गोष्ट, कोलकातामधील डॉक्टर महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली, ज्या विरुद्ध संपूर्ण भारतात आरोग्य सेवा बंद करून सर्व डॉक्टरांनी आपला निषेध व्यक्त केला. सोशल मीडिया युजर्सनी वेगवेगळ्या पोस्ट करत संताप व्यक्त केला. पण विचार करण्याचा मुद्दाच हा आहे की संप पुकारून संताप व्यक्त करून आरोपीला त्वरित फाशी होणार आहे का? आपली न्यायव्यवस्था इतकी तत्पर असती तर भारतामध्ये वर्षभरात 32,000 पेक्षाही अधिक बलात्काराच्या घटनाच घडल्या असत्या का हो? एका दिवसामध्ये साधारण 80च्याही पुढे बलात्काराचे गुन्हे दाखल होतात आणि आपण 4 दिवस स्वतःचा संताप व्यक्त करून पुन्हा स्वतःच्या आयुष्यामध्ये मग्न होतो. पण घटना नेमकी काय आहे, नक्की दोष कोणाचा, आणि सर्वात महत्त्वाचं, खरंच आरोपीला तत्काळ शिक्षा झालेली आहे का, याकडे कोणताच आंदोलक कधीच लक्ष देत नाही. मुद्दा असा की आंदोलन करणे हा जसा नागरिकांचा अधिकार असतो, तसंच आंदोलन योग्य दिशेने पुढे घेऊन जाणे आणि त्यातून सकारात्मक बदल घडवून आणणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी असते. मग आंदोलनाचा विषय कोणताही असो. हत्याकांड, बलात्कार याविषयी जर बोलायचे झाले तर आजवर अनेकांनी आवाज उठवून देखील तरुणाईमध्ये ती प्रवृत्ती का निर्माण होते, मुलांबरोबरच मुलींची या प्रकरणामध्ये काय चूक असते, या मुद्द्यांकडे जर लक्ष दिले गेले तर होणारी घटना कदाचित टाळता येईल. आणि गंभीर प्रकरणामध्येही वर्षानुवर्षे आरोप सिद्ध होण्यास वेळ का लागतो, या विरुद्ध आवाज उठवून आजच्या काळात आंदोलन होणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. संविधान आपली रक्षा समर्थपणे करेल ही तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलीच आहे. पण फक्त प्रत्येकाच्या सोयीनुसार कायदा तर बदलत नाही ना, हे पाहणे नागरिकांचे काम आहे. आंदोलन करणे नागरिकांचा अधिकार आहे, मग तो असाच वापरला जावा की गुन्हा करताना आरोपी आणि शिक्षा सुनावताना सरकार, दोघांवरही जनतेचा दबाव राहील. अर्थात योग्य मार्ग निवडण्यासाठीच. कारण एकता जिथे, समस्येचा तोडगा तिथे. त्यामुळे आंदोलन नेमके कशासाठी हे आंदोलकांनी नक्कीच समजून घ्या. जय हिंद, जय भारत.